केंद्रात खासदार आणि राज्यात आमदार दोघंही एकाच घरात. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचं राजकारण एखाद्या चित्रपटाला सुद्धा लाजवेल असं गेली 5 वर्ष होतं. जर मी तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्राचं राजकारण जास्त थ्रिलर आहे का एखादी मूवी, तर ते उत्तर असेल महाराष्ट्राचं राजकारण. कारण गेल्या 5 वर्षात एवढं काही महाराष्ट्राने बघितलं आहे ना, जे कधीच कुठंच घडलंच नाही आहे. मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात कुठं एकाच घरात खासदारकी आणि आमदारकी गेलेली 2024मध्ये हे जोरदार दिसून आलं. कोणकोणते घराणे आहेत ते, कोणकोणते नाव आहेत तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पहिला क्रमांक अर्थातच जे मुख्यमंत्री होते माजी झालेले आहेत ते आता, आणि उपमुख्यमंत्री आहेत सध्या एकनाथ शिंदे. ते स्वतः आमदार आहेत, पण त्यांचा सुपुत्र हा लोकसभेत खासदार आहे, कल्याणमधून निवडून गेलेले आहेत. पिता पुत्र अशी आमदार खासदारांची जोडी आहे. दुसरं नाव येतं ते अजित पवारांचं. अजित पवार स्वतः आमदार आहेत बारामतीमधून, आणि राज्यसभेवर खासदार सुनित्रा पवार त्यांच्या पत्नी आहेत. तिसरी जी जोडी आहे ती कोकणातील नारायण राणे व त्यांच्या 2 सुपुत्रांची. नारायण राणे स्वतः भाजपचे खासदार आहेत. त्यांचा एक पुत्र शिवसेनेचा आमदार आहे, तर एक पुत्र जो आहे तो भाजपचा आमदार आहे, नितेश राणे व निलेश राणे. त्यानंतर आपण बघितलं तर पुन्हा शिवसेनेकडेच येऊयात. संदीपान भुमरे खासदार आहेत छत्रपती संभाजीनगरचे, आणि आमदार आहेत त्यांचे सुपुत्र भुमरे हेच छत्रपती संभाजीनगरमधूनच. त्यानंतर जर आपण नाव बघितलं तर काँग्रेसमधून आलेले, भाजपात सामावून घेतलेले अशोक चव्हाण जे खासदार आहेत राज्यसभेवर, व त्यांच्या ज्या पुत्री आहेत म्हणजे ज्यांच्या मुलगी आहेत श्रीजया चव्हाण, ज्या आमदार झाल्या आहेत नुकत्याच 24च्या निवडणुकीत भाजपच्या, त्या आहेत. त्यानंतरचं नाव येतं ते म्हणजे काँग्रेसचं सुद्धा ह्या लिस्टमध्ये नाव येतं, कारण काँग्रेसच्या वर्षा गायकवाड खासदार आहेत, आणि त्यांच्याच बहीण आता नुकत्याच निवडून आल्या आहेत, ज्योती गायकवाड, त्या आमदार झाल्या आहेत. त्यानंतर जर आपण असं बघितलं तर घराण्यामध्ये तर अनेक नावं येतील. उदय सामंत, किरण सामंत, शिवेंद्रराजे भोसले, उदयनराजे भोसले, अशा अनेक लिस्ट निघतील. जर अजून आपण चुलत भाऊ वगैरे वगैरे व खानदानातले जर आपण बघितले प्रतिष्ठेचे जे नावं आहेत, पण त्यातल्या त्यात हे असे काही संबंध एका घराण्यात गेलेले आहेत, रक्ताच्या नात्यांमध्ये गेलेले आहेत. त्यामुळं महाराष्ट्राला आता इथून पुढे या घराणेशाहीचं राजकारण जे ते झेलायचं आहे, आणि त्यासाठी महाराष्ट्र रेडी टू गो असायलाच हवा, कारण पर्याय नाही आहे महाराष्ट्राला पुढील 5 वर्ष तरी. तुम्हाला काय वाटतंय सांगायला विसरू नका, आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.